EVMच्या माध्यमातून हा आगळा वेगळा निकाल लागला असं आत्ता दीपक देशमुखांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वक्तव्य, त्या वक्तव्याकडे कसं पाहताय? ते बघा, आता निवडणूक पार पडली. विरोधकाचं काम असतं काहीतरी बोलायचं. अख्ख्या देशामध्ये EVM मशीनवर वोटिंग चालू आहे. मी थोडंसं चलत चलत आज दिवसभर सत्काराचे कार्यक्रम सुरू असताना एक थोडी न्यूज बघितली की त्या न्यूजवर ते असं म्हणत होते की बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या आणि आम्ही खर्च करू. म्हणजे मला असं वाटतं ते सध्या आता त्यांनी कुठंतरी एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला दाखवायची गरज आहे असं मला वाटतंय सध्या. काल नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि प्रत्येक येत असलेल्या निकालावरून नगरसेवकांच्या धक्कादायक निकाल जे आहे ते परळीकरांसाठी होते, महाराष्ट्रासाठी होते आणि त्यामध्ये महत्त्वाचे चेहरे जे आहेत निळकंठभाऊ चाटे यांच्या आया असतील त्यांचे निकाल जे आहेत ते खूप सॉफ्टली लागून निघाले. मात्र जनतेमध्ये काम करणारे जे नेते जे आहेत ते त्यांना भरभरून मतदान जे आहे ते परळीकरांनी दिले आणि काही पक्षाच्या उमेदवारावर देखील आहे ते परळीकरांची नाराजी जी आहे ते पाहायला मिळाली. आणि हे सगळं घडामोडी घडल्याच्या नंतर, निकालाचे अपडेट्स आल्याच्या नंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी युतीचे नेते राष्ट्रवादी आणि भाजप हे युती करून या ठिकाणी लढलं होतं, त्याच युतीचे नेते माझ्यासोबत आहेत. काय भाऊ, आगळा वेगळा निकाल परळीकरांनी दिलाय, अपेक्षित देखील नव्हतं. 6 अपक्ष उमेदवार निवडून दिलेत परळीकरांनी आणि त्यामध्ये तुमच्या आईचा देखील विजय झालाय. या विजयाकडे कसं पाहताय? हा विजय तर खरा बघितलं तर प्रभाग क्रमांक 10 मधल्या जनतेचा विजय आहे. ही जनता मायबापच आमच्यासोबत होती, म्हणून आम्हाला ही निवडणूक वेगळी वेगळी वाटलीच नाही. आगळी वेगळी जे तुमचा शब्द येतो की अपक्ष लागलेत म्हणून, अपक्षसुद्धा हे आमचेच होते, महायुतीचेच. पण नेत्यांना तिकीट देते वेळेस कुणाची तरी नाराजी अशी वाटली म्हणून ते अपक्ष म्हणून उभा टाकले. पण ते आम्हाला माहीत होतं की ती निवडणूक आमचेच लोक असल्यामुळं ते आमचेच आहेत, हे 100% खरं होतं. आणि ही निवडणूक एवढी खेळीमेळीच्या वातावरणात झाली आमच्यासाठी, पण विरोधकांना असं वाटत होतं की ही निवडणूक आमची आहे, आमची आहे. आटापाटा इतका केला की ते कुठंतरी मतदान झाल्याच्या नंतर पण त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काय धिंगाणा सगळ्या महाराष्ट्रानं बघितला. रिझल्ट तर तुमच्या लक्षात आला. 8ही अपक्ष आले असले ते महायुतीचे अपक्ष आहेत आणि पूर्ण महायुतीचा विजय आहे. आणि आमचा नगराध्यक्ष तर बघा तुम्ही किती लीडनं आला. जर जर त्या ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या ह्या जर मताची बेरीज केली तरी आमच्या गटाचे घड्याळीचे जे महायुतीचे उमेदवार होते ते चांगल्या लीडनं आलेले आहेत. त्याच्यामध्ये असं, कारण की असे वेगवेगळे निकाल जे आहेत ते हाती येत होते, मात्र तुमच्या म्हणजे आईच्या प्रभागाची ज्यावेळेस काउंटिंग मतमोजणी सुरू होती त्यावेळेस मनामध्ये काही धाकधूक होती, नेमकं काय होतं काय नाही असं काही वाटतं? नाही नाही, आमच्या मनात पहिल्या दिवशीपासून धाकधूक नव्हती. आमच्या प्रभागामध्ये एक अपक्ष नावाचा एक आमच्यासोबतचा एक कॅन्डिडेट होता. तो एक मध्ये कुठंतरी घासत होता की लोकांनी ठरवलं होतं ज्या दिवशी निवडणूक डिक्लेअर झाली त्या दिवशी की बाबा हा एक माणूस आपल्याला या ठिकाणी कसा निवडून द्यायचा. तर त्याच्यामुळं ती एक लोकांमधली धाकधूक होती. आमच्या मनात धाकधूक पहिल्या दिवशीपासून नव्हती आणि म्हणून ते तसं वाटलं. पण आमचा प्रभाग हा मोठा होता आणि निवडणूक आयोगानं ज्यावेळेस काउंटिंग करायचा निर्णय घेतला त्यावेळेस ते 9 टेबलवर काउंटिंग केली गेली आणि एका टेबल एका प्रभागाची काउंटिंग झाली. आणि आमच्याकडे 3 कॅन्डिडेट असल्यामुळं आणि त्याच्यात नंतर आईची पेटी निघणारी होती, म्हणजे शेवटची कॅन्डिडेट आई होती, म्हणून आमच्या प्रभागाचा एकतर उशिरा निकाल लागला आणि आमच्या मतदान केंद्रावर 2 पेट्या मतदान चालू असतानाच बंद पडल्या होत्या. त्याच्यामुळं ते परत पेटी येणार आहे आणि बाहेर लोकांमध्ये अशी चर्चा झाली की रिकाउंटिंग होईल का काय. ह्याच्यात कुठलीही शंका नव्हती. आमच्या कुठल्याही उमेदवारामध्ये धाकधूक नव्हती. आम्ही पूर्ण निवडणूक ही परळी शहरातली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली. हे काही ज्यावेळेस प्रचार चालू होता त्या दरम्यान तुम्ही काही प्रभागातल्या मतदारांना काही आश्वासन वगैरे दिलेत का, असं काही सांगू शकाल का जेणेकरून ते आता तुम्हाला पूर्ण करायचे आहेत? नक्कीच जे काही आम्ही आश्वासन दिले निवडणुकीच्या दरम्यान ते आम्ही पूर्ण करणार आहेत. आमच्या दोन्हीही नेते धनंजय मुंडे साहेब असतील आणि आमचे नेते पंकजाताई असतील, ह्यांनी भरभरून आम्हाला निधी देणार आहेत. आणि आम्ही असं ठरवलं होतं की मतदान ज्यावेळेस आम्ही मागायला लोकांकडे जात होतो, मतदार बंधूंकडे ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस आम्ही एवढंच म्हणलो होतं की आम्हाला मतारूपी तुम्ही आशीर्वाद द्या, तितक्याच लेवलनं आम्ही या भागामध्ये विकासासाठी निधी खेचून आणू आमच्या नेत्यांकडून. ते आश्वासन आम्हाला नेत्यानं पण दिलेलं आहे. आणि आम्ही जी काही आश्वासनं आमच्या प्रभागामध्ये दिलेत, रोड आहेत, कुठं समाज मंदिराच्या जागा आहेत, कुठं समाज मंदिर बांधून द्यायचे आहेत, काही नागशेनगरचा विषय आहे आमच्या प्रभागाचा, आणि ते आम्ही नक्की या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहेत. आणि ते आम्ही केल्याशिवाय आता इथून पुढं शिवाजीनगर म्हणजे जे आमचा प्रभाग सर्वात मोठा आहे आणि आमच्या प्रभागातला विकास
परळीकरांनासुद्धा बघण्यासारखा असेल असा दृष्टिकोन तुम्हाला पुढल्या 2 वर्षात दिसेल. खरं तर EVMच्या माध्यमातून हा आगळा वेगळा निकाल लागला असं आत्ता दीपक देशमुखांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वक्तव्य, त्या वक्तव्याकडं कसं पाहताय? हे बघा, आता निवडणूक पार पडली, विरोधकाचं काम असतं काहीतरी बोलायचं. अख्ख्या देशामध्ये EVM मशीनवर वोटिंग चालू आहे. तर मी थोडंसं चलत आज दिवसभर सत्काराचे कार्यक्रम सुरू असताना एक थोडी न्यूज बघितली की त्या न्यूजवरती असं म्हणत होते की बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या आणि आम्ही खर्च करू. म्हणजे मला असं वाटतं ते सध्या आता त्यांनी कुठंतरी एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला दाखवायची गरज आहे असं मला वाटतंय सध्या. धन्यवाद. हे होते युतीचे नेते निळकंठ भाऊ चाटे आणि त्यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया. परळीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप संयुक्त लढलं, युती करून लढलं आणि हे आलेले निकालानंतर आलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.